नमस्कार सगळ्यांना. आज गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमात आहोत. सादरीकरण हा कार्यक्रम काय आहे? आमच्या सर्व सभासदांसाठी एक उत्तम संधी असं आपण त्याच्याकडे बघतो. संधी कसली तर आपल्याला असलेल्या प्रिय विषयावर किंवा आपल्या कवितेवर किंवा लेखनावर आपण सादर करू, म्हणजे त्याचं शाब्दिक रूपामध्ये साभिनय सादर करणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं. लिहिलेली कविता पोहोचते, पण त्याच्यापेक्षा सादर केलेली आपली कविता किंवा आपलं लेखन हे समोरच्यापर्यंत पोहोचवणं ही एक व्हॅल्यू ॲडिशन अशी कला आहे. त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे? कवितेच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो, शांतपणे शीर्षक दोनदा सांगा, प्रत्येक ओळ दोनदा म्हणा. मोठे जे दिग्गज सादरीकरण करतात त्यांच्याकडे तुम्हाला हे ऐकून शिकता येईल की शब्द किती सावकाश आपल्याकडून जायला पाहिजे. कविता म्हणजे काय, की एका छोट्याशा 6 शब्दामध्ये, 8 शब्दामध्ये, 4 शब्दामध्ये बराचसा अर्थ सामावलेला असतो आणि तो कवीला माहिती असतो, पण तो अ, ऐकून त्याचा अर्थ लावणं एवढा वेळ ऐकणाऱ्याला गरजेचा असतो. लेखनाच्या बाबतीत आपण एक बंधन केलेलं आहे की आपलं लेखन 4 मिनिटातच व्हावं. 3.5 3.25 मिनिटात नाही आणि 4.5 मिनिटात नाही. का? तर आपल्याला एक सवय असावं की मला जो एक विषय मांडायचा आहे त्याचा मी अशी मांडणी करीन की त्याचा अर्थ कमी नाही पडणार, पूर्ण विषय समोरच्याला कळेल, पण तो 4 मिनिटात होईल. कारण बरेचदा आमच्याही कार्यक्रमात आम्ही समोरच्याला सांगतो तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत किंवा तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत, आणि त्यामध्ये एखाद्या दिग्गज माणसाला, कधी कधी प्रमुख पाहुण्याला पण त्या वेळेमध्ये आपलं भाष्य सगळे मुद्दे घेऊन पुरं करायला. आता कविता आणि लेखन सादरीकरणामध्ये महत्वाचं काय आहे की आपला आय कॉन्टॅक्ट समोरच्या गोष्टीचे. माझ्या बाबतीत काय झालंय, माझा कॅमेरा वरती आहे आणि माझा स्क्रीन समोर आहे, त्यामुळे मी आता बघा, मी कॅमेराकडून जेव्हा बोलतो ना तेव्हा हा आय कॉन्टॅक्ट होतो. आता वाचत असताना पण आय कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण वाचलंय लिहिलंय काय आपल्याला माहिती असतं. तर वाक्य सुरू झाल्यानंतर, ओळ सुरू झाल्यानंतर किंवा मधल्या गॅपमध्ये आपल्याला पब्लिककडे म्हणजे ऐकणाऱ्यांकडे बघून त्यांची रिॲक्शन घ्यायची असते, दाद घ्यायची असते. आणि शब्द फेक आपण म्हणतो, प्रत्येक शब्द हा उच्चार स्पष्ट पाहिजेत आणि तो पूर्णपणे समोरच्याला कळला पाहिजे. त्याच्या मनात अशी शंका येता नाही की हे वाक्य काय बोलले. आणि एवढंच सगळं शिकायचं आहे आणि त्याची संधी आहे. मी आपल्या सगळ्या सभासदांना विनंती करतो की आपल्या जीवनामध्ये तुम्ही भले लेखक नाही आहात, कवी नाही आहेत, पण आपल्या जीवनामध्ये अशा खूप गोष्टी घडतात जे आपली साठवण आहे, आठवण आहे, त्याला 4 मिनिटाच्या वेळेमध्ये बांधणी करून जर ते सगळ्यांपर्यंत सादर केलं तर आपल्याकडे सादरी करणारा 10च्या ठिकाणी नेहमी थोडे कमी आकडा असतो. आजचा आकडा 7 आहे, तर तो आकडाही भरला गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या सभासदांना हे लिहिणं, मांडणं आणि व्यक्त करण्याची सवय लागली पाहिजे. आजचा हे प्रास्ताविक जरा जास्ती झालेला आहे. मी डॉक्टर शुभदाताईंकडे पुढची सूत्र देतो. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा, करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शंखनादाने करणार आहोत. त्यामुळे पहिला शंखनाद श्री विजयजी डेंगे करतील आणि त्यानंतर
प्रदीप आडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद आपण ऐकणार आहोत. विजयजी ढेंगे. खूप सुंदर आणि मधुर अशा शंखनादाने आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यासाठी श्री विजयजी ढेंगे आणि श्री प्रदीप आडूर यांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे सोपवूया. पुढची सूत्र माझ्याकडे असली तरी लक्षात घ्या, या कार्यक्रमाचे सूत्रधार या डॉक्टर शुभदाताई खटावकर आहेत. फक्त आपण त्यांना दरवेळेला विनंती करतो की तुम्ही तुमच्या सादरीकरणाने सुरुवात करा आणि मग आपण बाकीच्यांची सादरीकरण घेऊ. तर मी विनंती करतो डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना की त्यांनी सादरीकरण करावं. डॉक्टर शुभदाताई. नमस्कार सर्वांना. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय, भवानीपेठ, सातारा यांनी एकनाथ षष्टी निमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा विषय होता श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. आणि आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं मी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि हा प्रयत्न केला आणि सांगायला आनंद होतो की याला पहिला पुरस्कार मिळाला. त्याचा पहिला भाग आपण ऐकलेला आहे. आज आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. विषय आहे श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. पहिला भाग आपण ऐकला आणि या दीर्घ विवेचनानंतर आपण श्री समर्थांनी सांगितलेल्या मनाच्या व्यवस्थापनाकडे आता वळतो आहोत. त्यापूर्वी श्री समर्थांनी रचलेल्या 205 श्लोकांची संगती कशी केली आहे याचा थोडा परामर्श घ्यायचा आहे. या 205 श्लोकांपैकी पहिला श्लोक मंगलाचरणाचा, शेवटचे देन उपसंहाराचे, गणेश शारदा यांना वंदन करून ग्रंथभर राघवाचा पंथ दाखवला आहे. उपसंहारात या ग्रंथाची फलश्रुती वर्णिली आहे. मधल्या 202 श्लोकांमध्ये अनंत व त्याचा पंथ म्हणजे साध्य आणि साधन यांचा विचार प्रकर्षाने मांडलेला आहे. श्लोक 2 ते 27 हे विवेक वैराग्य याची उद्बोधनात्मक भूमिका तयार करण्याचे कार्य करतात. तर श्लोक 28 ते 135 हे विशद करतात की राघवाचा पंथ सगुणोपासनेच्या द्वारे कसा साध्य करावा. श्लोक 136 ते 174 हे निर्गुण बोधाचे दिग्दर्शन करतात. श्लोक 175 ते 202 हे सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरूपाचे वर्णन करतात. पुढील 2 श्लोकांमध्ये श्री समर्थ हे स्पष्ट करतात की आत्मसिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि झाल्यानंतर ही साधन केले पाहिजे. शेवटचा श्लोक हा ग्रंथाची फलश्रुती सांगणारा श्लोक आहे. मनाच्या व्यवस्थापनाचा पहिला श्लोक मंगलाचरण असून त्याच्या 4थ्या चरणात मनोबोध ग्रंथ रचनेचा हेतू स्पष्ट झाला आहे.
श्री समर्थ आणि अन्य संत यांच्यामध्ये मनाचे दोन भाग असतात, एक बहिर्मन आणि दुसरं अंतर्मन. बहिर्मन हे दृश्य स्वरूपावर विश्वासणारे म्हणजे स्थूल आहे. त्यामुळे माणसात देहबुद्धीचे प्राबल्य वाढल्याने त्याचा अहंकार, मीपणा कमालीचा वाढत जाऊन या जन्माचे सार्थक करण्याची त्याची उदात्त इच्छाच नाहीशी होते व तो मीपणातच आपले सर्व आयुष्य, उक्ती, कृती, सर्वस्व नष्ट करतो. अंतर्मन हे अतिसूक्ष्म आणि भगवंताचा विचार करणारे आहे. यास्तव बहिर्मनाला योग्य वळण लावणे अत्यंत गरजेचे आहे, हे जाणून श्री समर्थांनी अशा मनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आत्मतत्वाच्या मार्गाचा म्हणजे राघवाचा पंथ कसा शोधायचा, शोध लागल्यानंतर काय करायचे व अंततः आत्मकल्याणाबरोबर समष्टी कल्याण कसे साधायचे, हे श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन आहे. आज आपण इथे थांबूया आणि पुढचा भाग पुढच्या सादरीकरणामध्ये निश्चितपणे सादर करणार आहोत. जय जय श्रीराम. छान छान, खूप छान सांगितलं सर. छान छान, मस्त. छान, धन्यवाद. सुंदर सुंदर. थँक्यू. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांनी. नमस्कार. मी तुकाराम महाराजांपासून जवळजवळ 2-3 वर्ष मी बरंच बोलले. मागच्या वेळेला फुलवात घेऊन मी वेगळ्या विषयात जायचा प्रयत्न केला, पण परत असं माझ्या वाचनात एक आलं की रंगभूमीवर असं एक संगीत नाटक अवतरलं आहे की त्याचे 500 प्रयोग करून थांबवायचे ठरवले असताना लोकाग्रहासाठी त्याचे प्रयोग पुन्हा सुरू होतात आणि अनेक समीक्षक भरभरून कौतुक करतात, अनेक पुरस्कार मिळतात. असे भाग्य ज्या नाटकाच्या नशिबी आले आहे. असे नाटक म्हणजे संगीत देव बाभळी. तुम्ही ऐकलं असेल, स्त्री जाणीवांचा प्रवास. हे आगळा वेगळा आज मी विषय बोलते आहे. स्त्री जाणीवांचा प्रवास. आपल्यालाही बऱ्याच नवीन गोष्टी उलगडतायत. गोष्ट तशी साधी सोपी आहे. पडदा उघडतो, एक समीक्षण आहे. आणि संसारात रमलेल्या आवलीचा परिचय प्रेक्षकांना होतो. घराचे दैनंदिन काम करता करता गुणगुणत असलेले तुकारामांचे अभंग आवलीला कामाची ऊर्जा आणि प्रेरणा देत आहेत. संसारात राहूनही वैराग्य स्वीकारलेल्या तुकोबांना शोधत त्यांना भंडारा डोंगरावर जेवण घेऊन जात असताना पोटोशी असलेल्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते आणि आवलीच्या आयुष्यात लखमाई अर्थात रुक्मिणीचा प्रवेश होतो. पोटोशी असलेल्या आवलीचा सांभाळ करायला, तिची काळजी घ्यायला खुद्द विठ्ठलाने रुक्मिणीला पाठवलेले असते. परंतु आवली यापासून अनभिज्ञ आहे. त्यामुळे आपल्या घरात या अनोळख्या स्त्रीला पाहून तिला वेगळीच शंका येते आणि तिचा त्रागा वाढतो. जेव्हा आवलीला समजते की या बाईच्या नवऱ्याने आपल्या पायातील काटा काढला आहे आणि आपली काळजी घ्यायला आपल्या सोबत पाठवले आहे,
तेव्हा नाईलाजाने ती लखुमाईचा स्वीकार करते. सतत विठ्ठलाला दूषणे देणे, सतत विठ्ठलाला दूषणे देणे आवलीचा स्वभाव आहे. परंतु आपल्या नवऱ्याचा सतत होणारा अपमान लखुमाईला असह्य होऊन तिची चिडचिड होते. तरी आवड नसतानाही आवलीचे करणे तिला भाग पडते. हळूहळू आवलीशी होणाऱ्या संवादातून लखुमाईला आवलीची खरी ओळख होते. सावकार असलेल्या तुकोबांनी वैराग्य स्वीकारले खरे, पण बायको मुलांचे काय? त्यांच्या नशिबी फरफटच आली. 2 वेळेच्या अन्नाला सुद्धा महाग व्हावे लागले. या सर्वाला ती विठ्ठलाला जबाबदार धरती आहे. तिच्या मते विठ्ठलाने तुकोबांना नादी लावले म्हणून तिच्या संसाराची वाताहत झाली आहे. पतीच्या विठ्ठल निष्ठेची जाणीवही तिला आहे. म्हणून लखुमाई विठ्ठलाला सतत शिव्या का देतेस याबद्दल लखुमाई तिला विचारते. तेव्हा शिव्या दिल्या तरी त्या निमित्ताने त्याचेच नाम मुखी घेते याची कबुली अवली देते. त्यातून अवलीबद्दल एक जिव्हाळा लखुमाईच्या मनात निर्माण होतो. पावसात असे वेगवेगळे प्रसंग आहेत. त्याच्यात पावसात भिजण्याच्या प्रसंगात कुठेतरी स्त्री पण हरवलेल्या अवलीला तिच्या स्वतःचा शोध घ्यायला लखुमाई मदत करते. या प्रसंगानंतर आवली गवसली आहे. आवलीला तिच्या मनाचा शोध लागतो आणि लखुमाईचा शोध मात्र अजून सुरू आहे. एवढा राग येतो नवऱ्याचा तर रुसून निघून का जात नाहीस? लखुमाईने विचारलेल्या या प्रश्नावर आवलीचे उत्तर, रुसून घर सोडून जायला आपण रखुमाई थोडीच आहोत, असं ती रखुमाईलाच विचारते. आणि समजा रुसून निघून गेलो आणि घरी परत यावंसं वाटलं आणि घरच जागेवर नसलं तर काय करायचे? आपले घरच हरवले, एवढा अबोला बरा नाही बाई. आपले घरच गेले, एवढा अबोला बरा नाही बाई. या प्रसंगानंतर पहिल्यांदाच लखुमाईला आपल्या चुकीची जाणीव होते. एक अनामिक भीती बरोबर कुठले तरी हळवे दुःख तिच्या समोर येते. आता लखुमाई या वाक्याने विचारात पडलेली आहे. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. वाह, नवीन एका विषयाला हात घातलाय भारतीताई. खूप खूप छान. खूप छान, खूप छान, मस्त विषय. मला आवडला खूप. नाटक बघावंसं वाटू लागलं. बघावं वाटू लागलं आता. छान छान, मस्त. देव बाबडी. अच्छा, आपल्या समोर आता विकास सादरीकरण करतायत. विकास करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मध्ये एक लेखासाठी विषय होता, मी पोस्टकार्ड बोलतोय, त्याच्यावरती मी लिहिला होता, तो ग्रुपवर पण पाठवला होता. आता विषय आला पत्र टपाल. त्यामुळे मी त्याच लेखावरून त्याचं काव्य केलंय. कवितेसाठी विषय आला पत्र किंवा टपाल या विषयावरती काव्य लिहा. माझं शीर्षक आहे पोस्टकार्ड. गणेश चतुर्थी येता जवळी येण्याचे कळविण्या गावी. गणेश चतुर्थी येता जवळी येण्याचे कळविण्या गावी. पोस्टकार्ड घेतले हाती वदे छान माझी आठवण यावी.
पोस्ट कार्ड घेतले हाती वदे, छान माझी आठवण यावी. मोबाईल शस्त्र येता हाती, कोण आम्हा पुसती. मोबाईल शस्त्र येता हाती, कोण आम्हा पुसती. पूर्वांपार आपुले संदेश, मीच पोहोचविले हातोहाती. पूर्वांपार आपुले संदेश, मीच पोहोचविले हातोहाती. त्या शस्त्राची किंमत भारी, कसे रुचेल सर्वा खेडोपाडी. त्या शस्त्राची किंमत भारी, कसे रुचेल सर्वा खेडोपाडी. नगण्य किंमत माझे ठाई, प्रेम आतुरता असे वाडी वाडी. नगण्य किंमत माझे ठाई, प्रेम आतुरता असे वाडी वाडी. पत्रामधून प्रेम जिव्हाळा, भावना पोहोचवी त्या काळी. पत्रामधून प्रेम जिव्हाळा, भावना पोचवी त्या काळी. सुखद दुःखद वार्ता देता, मीच पाहिले जना अश्रू ढाळी. सुखद दुःखद वार्ता देता, मीच पाहिले जना अश्रू ढाळी. जन्म माझा ऑस्ट्रिया देशात 1869 सालात. जन्म माझा ऑस्ट्रिया देशात 1869 सालात. 10 वर्षानंतर आलो भारतात, 3 पासून 50 पैशात. 10 वर्षानंतर आलो भारतात, 3 पासून 50 पैशात. विस्तार वाढला, माझी भावंडे आली. जोड कार्ड अंतर्देशीय पाकिट सारी. विस्तार वाढला, माझी भावंडे आली. जोड कार्ड अंतर्देशीय पाकिट सारी. तदनंतर कुरिअर सेवा मोबाईल. तदनंतर कुरिअर सेवा मोबाईल, विसरले मला खंत वाटे याची भारी. तदनंतर कुरिअर सेवा मोबाईल, विसरले मला खंत वाटे याची भारी. नमस्कार. छान छान. एकदम छान, मस्त. सुंदर. पोस्ट कार्डाचे आत्मचरित्र. हो. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा, सुरुवात करा. आजच्या सर्व सभासदांना आणि सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आज मी देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी, पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या बहुमोल कार्याची थोडक्यात माहिती देणार आहे. पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार महाराष्ट्र राज्यात सर्वात सुपीक तालुका म्हणून कोल्हापूरच्या शिरोळ या गावाला ओळखलं जातं. कृष्णा पंचगंगेच्या पाण्यावर ऊस शेती किंवा भाजीपाला उत्पादनात अनेक विक्रम तेथील शेतकऱ्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. या यशोगाथेत एका कुंभाराच्या पोराचा म्हणजे रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार यांचा सिंहाचा वाटा आहे. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन कायद्याचं शिक्षण सुरू केलं होतं. 1934 मध्ये ब्रिटिशांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीबद्दल माधवराव बागल व सहकार्यांनी रान उठवलं होतं. त्यावेळी रत्नाप्पांनी आपलं शिक्षण सोडलं आणि ते बागलांबरोबर स्वातंत्र्य चळवळीत उतरले. 1942 साली गांधीजींच्या चले जाव चळवळीत सामील झाल्यामुळे मोठ्या नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. तेव्हा ते तिथून निसटले आणि भूमिगत झाले. मिरजेजवळील मालगाव येथील दंडोबाच्या डोंगरावर त्यांनी आपली क्रांतिकार्याची कचेरी बनवली होती आणि मग तेथील बैठका, चर्चा, मसलतीनुसार सरकारी कचेऱ्यांवर हल्ले त्यांनी केले. तारा तोडल्या टेलिफोनच्या, रेल्वे स्टेशने जाळली. क्रांतिकार्यासाठी पैसा उभा करण्यासाठी त्यांनी बार्शी ट्रेनची लूट घडवून आणली. त्या लुटीत हाती लागलेले मुलांच्या सर्टिफिकेटचे गठ्ठे मात्र नष्ट न करता माणुसकीचे दर्शन घडवत
त्यांनी त्या शाळांना सुरक्षितपणे पोहोचते केले होते. रत्नाप्पा कुंभारांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्या काळी 20,000 रुपयांचे बक्षीस लावले होते, पण शेवटपर्यंत ते सापडले नाहीत. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा ते अंतिम दर्शन घेण्यासाठी नक्की येतील या विचाराने पोलिसांनी सापळा रचला होता. पण रत्नाप्पा वेश पालटून अंत्यदर्शन घेऊन केव्हा निघून गेले याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. 1942च्या लढ्यातील भूमिगत चळवळीचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार हे प्रमुख सूत्रधार होते. इंग्रजी सत्तेची शासन यंत्रणा उलथून टाकण्यासाठी गावातील चावड्या जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे स्टेशन, दारूचे गुत्ते, विविध कचेऱ्या जाळणे इत्यादी घातपाती कारवाया करून त्यांनी व इतर कार्यकर्त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. रत्नाप्पांचे निर्विवाद संघटन कौशल्य, त्यांची लोकप्रियता व अनुभव, सधन लोकांशी त्यांचे असलेले संबंध यांची त्यांना क्रांतिकार्यात खूप मदत झाली. बार्शी रेल्वे लुटीनंतर त्यांनी साखरपा येथील पोस्ट लूट केली. त्यानंतर अविस्मरणीय राजकीय दरोडा त्यांनी जेजुरी देवस्थानावर घातला. तेथील जड जवाहीर, दागिने, पैसे सरकारच्या हातून काढण्यासाठी आणि स्वातंत्र्य युद्धात वापरण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक नियोजनबद्ध योजना रत्नाप्पांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत पार पाडले. त्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण देशात त्यावेळी 700 संस्थांची राज्ये होती. या संस्थानांचे विलिनीकरण करण्यासाठी रत्नाप्पांनी सरदार पटेलांना खूप सहकार्य केले आणि मोठी मोहीम आखली. हे राज्य राष्ट्र एकसंघ राहावे याच प्रतिज्ञेने भारलेल्या रत्नाप्पांनी अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करीत मुजोर, बलदंड संस्थानिकांची मने वळवीत अक्कलकोट, जत, मुधोळ, सावंतवाडी, कोल्हापूर, जंजिरा, मुरुड इत्यादी अशी 22 संस्थाने त्यांनी विलीन करण्यामध्ये सहकार्य केले. रत्नाप्पांनी झोडपणाऱ्या पावसाची, कडक उन्हातानाची, खुनांच्या धमक्यांची, प्राणघातक हल्ल्यांची पर्वा केली नाही. स्वातंत्र्यानंतर सहकारी क्षेत्र मजबूत करण्यासाठी पंचगंगा सहकारी साखर कारखाना, शेतकरी विणकरी सूतगिरणी, शेतीचे आधुनिकीकरण, जलसिंचन योजना, हरित क्रांती याकडे त्यांनी लक्ष देऊन आसपासच्या नद्यांवर एकूण 50 उपसा सिंचन योजना त्यांनी कार्यान्वित केल्या. सहकाराचे जाळे खेड्यापाड्यात दुर्बलापर्यंत पोहोचवून त्यांनी कन्झ्युमर स्टोअर्सची निर्मिती करून वाजवी दरात वस्तू उपलब्ध करून दिल्या. सुशिक्षित, सुसंस्कृत समाज बांधणीसाठी त्यांनी स्थापन केलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्था, शहाजी लॉ कॉलेज, आर्ट्स कॉमर्स नाईट कॉलेज, रत्नदीप हायस्कूल इत्यादी अनेक शाळा कॉलेजांमधून आर्थिक मदतीसह असंख्य विद्यार्थ्यांना शिकवले आणि आताही ते विद्यार्थी शिकत आहेत त्या संस्थातून. 170 ग्रामीण वाचनालय सुरू करून त्यांनी ग्रंथालय चळवळ यशस्वीपणे पार पाडली. राजकारणात महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नगरविकास मंत्री अशी अनेक प्रकारची त्यांनी पदे भूषवली आहेत. डॉक्टर आंबेडकर स्थापित घटना समितीच्या मसुद्यावर रत्नाप्पांची सही आहे. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, शिवाय पुण्याची डी.लिट पदवी अशा त्यांच्या मानपत्रांची संख्याही, त्यांची यादी खूप मोठी आहे. असे हे महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक, झुंजार राष्ट्रभक्त, सहकार चळवळीचे प्रणेते, शेतकरी कामगारांचे भाग्य विधाते, सामान्यांचे आधारस्तंभ, अजातशत्रू डॉक्टर पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांना माझे कोटी कोटी प्रणाम. खूप छान, खूप तृप्त वा वा, वाटलं ऐकून. खूप छान, मस्त. आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या बऱ्याचशा लोकांच्या शौर्याच्या गाथा ऐकल्यात, पण स्वातंत्र्यापूर्वी त्याच्यानंतर घटना बनवण्यापासून सहकार चळवळ
आणि त्याच्यानंतर संस्थानं विलीन केली वगैरे. एवढा मोठा कार्यकाळ त्यांनी, म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात गेल्यानंतर देशाला परत जाग्यावर आणेपर्यंत खूप खूप कौतुक आहे. आणि तुमचं अधिक कौतुक आहे, माझ्यासारख्या माणसापर्यंत हा विषय पोहोचवतात. धन्यवाद. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा, अनामिकाताई, करा, सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज मी आठवण या विषयावर बोलणार आहे. वा. भूतकाळातील कोणती तरी गोष्ट, घटना, व्यक्ती मनात परत परत येते, त्याला आपण आठवण आली असं म्हणतो. आठवण हा शब्द किती भावस्पर्शी आहे, हो की नाही? गोड सुखद आठवणी हव्याशा वाटतात, कटू दुखद आठवणी नकोशा वाटतात. आपण किती म्हटलं येऊ नकोस तरी ते येतातच, आणि त्या यायच्या काही थांबत नाही. जसे सूर्यप्रकाशाला आपण झाकू शकत नाही आणि वाहणाऱ्या नदीला आपण थांबवू शकत नाही, हो की नाही? जुन्या वस्तू, परिसर, फोटो, प्रसंग असे काही आपण पाहिले की तो भूतकाळचा प्रसंग, क्षण, घटना, व्यक्ती मनात पिंगा घालू लागतात. एखाद्या व्यक्तीची तीव्रतेने आठवण आली की आपण त्यांना फोन करतो आणि ती व्यक्ती म्हणते, अरे मी पण तुझी आठवण काढत होते, इतक्यात तुझा फोन आला बघ. यालाच म्हणतात टेलिपॅथी, म्हणजे मानसिक संप्रेषण. म्हणजे शब्दाशिवाय, खुणांशिवाय दोन व्यक्तीमधील विचारांची किंवा भावनांची देवाणघेवाण. आता बघा ना, उचकी लागली असता किंवा मोठा आपल्याला ठसका लागला असता, कोणीतरी आपली आठवण काढताय असं म्हटलं जातं. मला मग आपण आवडत्या सर्वांची नावं घेतो, ज्या नावानंतर उचकी थांबली तर ती व्यक्ती आपली आठवण काढते असं म्हटलं जातं. असे आपले वडीलधारी म्हणत होते. गोड आठवणी ओठावर हसू आणतात, चैतन्य, ऊर्जा आणतात, एकटे पण दूर करतात. कटू आठवणी दुःख देतात, जगणं असह्य करतात, शारीरिक मानसिक व्याधी वाढवतात, वैर भावना वाढते आणि शेवटी आपली राक्षसी प्रवृत्ती जागृत करतात. जगण्याचा मार्गच बदलून टाकतात जणू. ठराविक दिवस, वार किंवा असं तारीख आली की आपल्या त्या दिवशीची आठवण येते आणि आपलं शरीर यंत्रवत काम करतं खरं, पण आपलं मन मात्र त्या आठवणीत गुंतलेलं असतं आणि विचारांची तंद्री लागते. कोणी हाक मारली तरी ऐकू येत नाही. मग जवळ जाऊन मोठ्याने हाक मारावी लागते, त्यांना हलवावे लागते. तंद्री मात्र भांबावून सोडते. खूप दिवसांनी भेटलेल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला आपण भेटवस्तू देतो आणि म्हणतो, असू दे असू दे, ठेव तुझ्याकडे, माझी आठवण म्हणून ठेव. तरुण तरुणी एकमेकांच्या आठवणी काढत प्रेमात पडतात. आठवणींच्या रूपांतर भेटीत होते आणि नंतर ते लग्न बंधनात अडकतात. गोड कडू अशा काही बऱ्याच आठवणीमुळे बरीच लोक कविता लिहायला लागतात किंवा लेख लिहायला लागतात आणि नंतर भावी कवी किंवा लेखक यांचा जन्म होतो. पाश्चात्य देशात वेगवेगळे डे साजरे केले जातात, म्हणजे मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे. त्या दिवशी एकत्र भेटतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांच्या गोड आठवणी काढतात. आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षात देवाघरी गेलेल्यांची आठवण आपण काढतो, त्यांना वाढी ठेवतो, म्हणजे जेवण ठेवतो, त्यांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावे यासाठी प्रार्थना करतो. पशुपक्ष्यांना पण आठवण येते बरं का. स्मरणात राहिलेल्या काही वस्तू, ठिकाणं, झाडं अशाने ते आपल्या घरट्यात, गोठ्यात
किंवा कळपात परत जातात. ते काही वर्षांनी समजा त्यांचे मालक त्यांना भेटले तर त्यांना बघून त्यांच्या सहवासात काढलेल्या त्यांना आठवणी येतात आणि मग ते त्यांना ओळखतात आणि मग नंतर जाऊन बिलगतात. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय किंवा मानसोपचार म्हणून त्यांना जुन्या वस्तू, ठिकाणं किंवा एखादी गोष्टी, फोटो असे दाखवले जातात, जेणेकरून त्यांना त्या वेळेची आठवण येऊ शकते आणि त्यांच्या आठवणी ताज्या होण्यास मदत होते. आठवणींचा पिच्छा सोडवायचा असेल तर आपल्याला सतत कार्यरत राहायला पाहिजे, जेणेकरून आठवणींना शिरकाव करायला जमणारच नाही. गोड आठवणी हव्या असतील तर चांगले विचार, आचार आणि करीत राहावे, जेणेकरून फावल्या वेळात आठवणींचे रवंथ करून त्यांना अधिक गोड बनवता येते आणि आपलं पुढील आयुष्य आनंदमयी बनवता येते. धन्यवाद. वा, खूप छान. खूप छान आठवणी विषय. मस्त. नेहमीप्रमाणे एका नवीन विषयाला आता हा विषयाने तू आठवणीत राहशील. थँक्यू. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदराव, करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी तुम्हाला नोबेल पारितोषिक विजेते मध्ये 4थे पुष्प गुंफित आहे श्री अमर्त्य सेन यांच्याविषयी बोलणार आहे. अमर्त्य सेन हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि लेखक आहेत. त्यांना कल्याणकारी अर्थशास्त्र व सामाजिक निवड सिद्धांतातील त्यांच्या कार्यासाठी 1998 साली अर्थशास्त्रातील मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी शांतिनिकेतन येथे त्यांचा झाला. त्यांचे वडील ढाका येथे विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. अमर्त्य सेन यांचे शिक्षण सेंट ग्रेगरी स्कूल मध्ये झाले. नंतर विश्व भारती इंटरपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेज मधून अर्थशास्त्र विषय घेऊन BA झाले. पुढे त्यांनी इंग्लंड येथे जाऊन BA अर्थशास्त्र व MA आणि डॉक्टरेट पण प्राप्त केली. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व तत्वज्ञान विद्यापीठाचे अध्यापन केले. मास्टर ऑफ डिग्निटी या पदावर त्यांची नियुक्ती झाली. या पदावर काम करणारे प्रथम भारतीय होते. त्यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यावरील पुढील योगदान अतिशय महत्वाचे आहे. 1. सामाजिक निवडीचा सिद्धांत, दारिद्र्याचे निर्देशांक, कल्याणचे निर्देशांक आणि दुष्काळाचे विश्लेषण यांच्या तुलनेसाठी हे निर्देशांक महत्वाचे ठरतात. त्यांनी 1990 साली देशाची क्रमवारी ठरवण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यावर आधारित युनायटेड नेशन्स ह्युमन इंडेक्स ही प्रणाली विकसित केली. दुष्काळ हा अन्नधान्याचा तुटवड्यामुळे होत नसून अन्नधान्य वाटपाच्या वेळे मधील विषमतेमुळे होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या ग्रंथात वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी दुष्काळ पाहिला होता. त्यात उपासमारीने लोक मरण पावले होते. बंगालमध्ये त्यावेळेस धान्यसाठा पुरेसा होता, परंतु साठेबाजीमुळे व धान्य महाग झाले. परिणामतः सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे पुष्कळशे लोकांची उपासमार झाली आणि त्यात त्यांचे मृत्यू झाले. अमर्त्य सेन यांनी विपुल स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले असून
त्यांचे काही ग्रंथ सुमारे 30 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांच्या ग्रंथात वेगवेगळे विषय चर्चिले आहेत. ते राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची अशी धारणा की आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक सुधारणा पूर्वी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यासारख्या क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. त्यांचे महत्वाचे कार्य विकास हे स्वातंत्र्य आहे. हे पुस्तक त्यांच्या फार महत्वाच्या योगदानापैकी एक आहे. दुसरं न्याय आणि मानवी हक्क यावर महत्वपूर्ण विचार मांडले. क्षमता आणि दृष्टिकोन लोकांच्या क्षमता वाढवून त्याचा विकास साधता येतो. त्यांना मिळालेले पुरस्कार 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. 1999 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला त्यांना. 1999 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रदान केलेला राष्ट्रीय मानवता पदक त्यांना प्राप्त झाले. तसेच 2011 सामाजिक विज्ञानातील स्पेनचा प्रिन्सेस ऑफ दी अट्रासिस पुरस्कार त्यांना मिळाला. सध्या ते चीनमधील बीजिंग विद्यापीठात सेंटर अँड इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट स्टडीजचे संचालक आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ग्लोबल ॲडवायझरी काउन्सिलिंग ऑफ ओव्हरसीज इंडियन्सचे सदस्य आहेत. 10 जुलै 2012 रोजी नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची निवड करण्यात आली. धन्यवाद. खूप छान माहिती. छान माहिती दिली तुम्ही. छान, सुंदर सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. आपल्याला माहिती आहे सर्वांच्या सादरीकरणाचा आढावा समीक्षा या डॉक्टर शोभदाताई खटावकर करतात. परंतु त्यांच्या सादरीकरणाचा आढावा घेण्याचं कठीण काम करण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. प्रयत्न एवढ्यासाठी म्हणतो की त्याच्यासाठी एक वेगळी क्षमता लागते. पण मी माझ्या नजरेतून त्या विषयाकडे बघण्याचा प्रयत्न करतो. श्रीमंत प्रताप सिंह महाराज, भवानीपेठ, सातारा. आजचा दुसरा भाग होता. विषय आहे श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. फार मनाच्या श्लोकाच्या मार्फत केलेलं हे मनाच्या व्यवस्थापनाबद्दल सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि त्या शब्दामध्येच इतका जोर आहे की मनाचे मॅनेजमेंट. ते साधारण 600 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं एक अजरामर 205 श्लोक असलेलं मनाच्या व्यवस्थापनाचं एक आपण त्याला जीवन जगण्यासाठीच साधन म्हणू शकतो. सध्याच्या मॅनेजमेंट विषयामध्ये ERP म्हणतात. म्हणजे ज्याच्यात बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात, तसं या मनाच्या श्लोकांमध्ये मनाला धरून मनाचं महत्व जास्ती आहे आपल्या शरीरामध्ये. बुद्धीचं काम करतं. त्याच्यामध्ये आपलं ज्ञान, मिळणारे अनुभव वगैरे या गोष्टी असतात. पण मन वढाय वढाय, त्यामुळे मनाचं व्यवस्थापन पण खूप महत्वाचं आहे. 600 वर्षापूर्वी लिखाण झालेलं हे स्वामी समर्थांनी लिहिलेले श्लोक आहेत. 205. पहिल्या श्लोकाला त्यांनी मंगलाकरणाचा भाग म्हटलेला आहे. त्यामध्ये मनबोध, ग्रंथ रचनेचा हेतू, उपस या 2 गोष्टी आहेत असं आपल्याला सांगितलंय. शेवटच्या श्लोकामध्ये उपसंहाराचे व फलश्रुती आहे.
शेवटच्या श्लोकामध्ये आत्मसिद्धी आहे, फलश्रुती आहे आणि एक उत्तम संदेश दिलाय की या सगळ्या श्लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्याची साधना सातत्याने चालू ठेवा. त्याची आपल्या मनाला आणि आपल्याला खूप गरज आहे. मंगलचरणामध्ये मनोबोध ग्रंथरचना सांगून मनाचे 2 भाग आहेत हे महत्वाची गोष्ट सांगितली आहे, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मनावर काम केल्यानंतर मीपणा नष्ट होतो. लक्षात घ्या, आपल्या जगण्यामध्ये मी हा आपला एवढा मोठा शत्रू आहे. जर टक्क्यातच सांगायचं गेलं तर आपलं 97% आयुष्याचं नुकसान हा फक्त मी आणि गर्व करू शकतो. तर मीपणाला नष्ट करणं आणि अंतर्मन आहे ना, ते सूक्ष्म आहे, ते भगवंताच्या जवळ आहे, पण त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की बहिर्मनाला वळण लावण्याचं काम पण अंतर्मन करतं. हे मंगलचरणामध्ये आहे. त्याच्यानंतर उपसंहार, साध्य साधना 2 ते 27 श्लोक मध्ये वैराग्याची भूमिका, त्याच्यानंतर राघवाचा पंथ 28 ते 135 मध्ये, 136 ते 174 श्लोकांमध्ये निर्गुण बोध. अशा प्रकारे मनाच्या व्यवस्थापनांवर आज त्यांनी दुसरा भाग आपल्या समोर मांडणी केली आहे. डॉक्टर शुभदाताई खटावकर यांचा जर उल्लेख करायचा झाला तर स्वामी समर्थांचं जे स्थान आहे साताऱ्यातलं, तिकडे अनेक परीक्षा होतात. त्यातल्या पहिल्या परीक्षेला आपल्या पदवीधर हा दर्जा धरला जातो, पण त्यातल्या शेवटची परीक्षा त्या फार उत्तीर्ण रीतीने पार करून मध्यंतरी ज्या 10 लोकांना सज्जन गडावर बोलवलं होतं त्यापैकी त्यांचं नाव होतं. त्यामुळे हे त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपलं स्थान पटकावलं. त्यामागे त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि बैठक आहे स्वामी समर्थांच्या काव्याचा अभ्यास करण्याइतकी. मी पुढची सगळी सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे देतो. डॉक्टर शुभदाताई खटावकर, अनम्यूट करा आणि सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. सर्वांनी खूप छान सादरीकरण केलं, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. भारती खानोलकर दरवेळी काही वेगळा विषय घेतात. त्या तुकारामांच्या प्रेमामध्ये इतकं पडलेल्या होत्या की अनेक दिवस त्यांनी तुकारामांचा विषय पुढे पुढे नेला. आता थांबावं असं मनात आलं, पण त्याच वेळेला अशी घटना घडली की स्त्री जाणीवांचा प्रवास या संदर्भातलं नाटक 500 प्रयोग झाल्यानंतरही लोकाग्रहास्तव पुन्हा म्हणजे लोकांमध्ये आलं आणि रंगमंचावर ते पुन्हा साकार झालं. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला भिडली आणि मग पुन्हा त्या तुकारामांकडे आणि आवडीकडे वळल्या. या नाटकाचा प्रवेश जो पहिला आहे आणि आरंभ जो आहे त्याच्यामध्ये काम करणारी आवडी आणि मनामध्ये खरं तर तुकारामांबद्दल आणि विठ्ठलाबद्दल अत्यंत तिला द्वेष असलेली आणि सतत तोंडामध्ये त्याविषयीचे शब्द तिच्या रुंजी घालत असताना सुद्धा एका बाजूला ती द्वेष करते आणि दुसऱ्या बाजूला इथे काम करता करता ती भगवंताला आळवते आहे आणि त्यासाठी ज्यांचा द्वेष करते त्यांचेच अभंग म्हणजे तुकारामांचे अभंग ती इथे गुणगुणती आहे. ही खूप चांगली प्रस्तावना आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट, खरे तर तिच्या अंतःकरणामध्ये तुकारामांविषयीचं अतीव प्रेम आहे आणि म्हणून ती परिस्थिती किती गरीब आहे, अन्नधान्य आहे की नाही, तुकाराम आपल्या संसाराकडे लक्ष देत नाहीत, पण काहीही करून
त्यांच्या पोटात 2 घास गेले पाहिजेत. हे जे पत्नीचं कर्तव्य आहे ते पार पाडण्याकरता ती स्वयंपाकाचा उठाघाटा करून डोक्यावरती ते अन्न घेऊन पायी चपला नसलेली अशी ही आवडे भंडारा डोंगरावर जाते आणि जाताना तिच्या पायी काटे रुततात. पण भगवंताला माहित असतं की आवडी कितीही वाईट बोलत असले, तिच्या तोंडून शिव्या शाप निघत असले, तरी तिचं अंतःकरण अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः रखुमाईला तिच्या रक्षणाकरता पाठवलं. म्हणजे भगवंतावर प्रेम कोण करतंय, त्याची भक्ती कोण करतंय आणि भगवंत कुणाच्या रक्षणाकरता आपल्या स्वतःच्या बायकोची व्यवस्था करतोय, ही जी आपली संस्कृती आहे ती किती महनीय आहे, किती उदात्त आहे, याचं इथं आपल्याला दर्शन घडतं. आवडीच्या पायातला ती काटा काढते. एका बाजूला तिचं आवडीचं बाह्य रूप दिसतंय, अंतरंगाशी अजून संवाद झालेला नाही किंवा ते माहिती पण झालेलं नाही. त्यामुळे तिची चिडचिड होते की काय हे असलं काम मला विठ्ठलाने सांगितलं आणि मनाविरुद्ध हे करावं लागतं. पण ज्या वेळेला तिच्या लक्षात येतं की तुकारामांनी वैराग्य स्वीकारलं, पण त्याचे भोग मात्र त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात, त्याच्या बायकोला किती त्रास होतो. आणि म्हणून बायको म्हणून ज्या भूमिका वठवताना तिची होणारी जी तारेवरची कसरत आहे, मनाचे क्लेश आहेत, ते सगळं बघून तिच्या अंतःकरणामध्ये असा विचार येतो की हे सगळं विठ्ठलामुळे घडलेलं आहे, की तुकाराम विठ्ठलांची भक्ती करतात म्हणून तुकारामांच्या कुटुंबाला, बायका मुलांना हे भोग भोगावे लागतात. आणि म्हणून तिला आवडीच्या मनाचा शोध लागतो की अशाही परिस्थितीत ही बायको स्वतःकडे लक्ष न देता आपला नवरा उपाशी राहू नये, त्याला दुःख होऊ नये, ही जी पत्नीची भूमिका आहे ती किती खंबीरपणे बजावते आहे. आणि त्यामुळे मग तिच्या अंतःकरणामध्ये आवडीबद्दलचं नितांत प्रेम निर्माण होतं. पुढे जाऊन ती आवडीशी संवाद साधते की आपण निघून गेलं तर काय होईल, की अशा परिस्थिती जगण्यापेक्षा आपण निघून जावं, असा प्रश्न, असा प्रस्ताव आवडीपुढे मांडल्यानंतर आवडीचं भावुक साधं भोळं मन रखुमाईच्या पुढे अशा पद्धतीनं व्यक्त होतं की आपण गेलं तर काही नाही, पण परत येण्याची आपल्या मनात जर उत्कटता निर्माण झाली आणि आपण आलो आणि त्या वेळेला आपलं घरच नसलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल. हे सगळं ऐकल्यानंतर निरुत्तर झालेली, अंतःकरणानं जागी झालेली आणि हळव्या दुःखानं हळवी झालेली रखुमाई आपल्या पुढे साकार होते. आणि म्हणून संत साहित्य, संत रचना, संतांचे विचार, संतांचं वैभव, त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या बरोबर दुःख भोगून त्यांना पुढं नेणारी माणसं, हे सगळं आपल्याला फक्त संत साहित्यात वाचायला, ऐकायला, शिकायला, अनुभवायला मिळतं. आणि म्हणून संत साहित्य हे आपल्या जीवनाचं मार्गदर्शक तत्व आहे. आणि म्हणून आपण संतांची चरित्र वाचतो. संत हे समाजाचे नुसते वाटाडे नाहीत, तर ते दृष्टे पण आहेत. हा विचार इथे आपल्याला ऐकायला मिळाला, खूप छान. आणि म्हणून आपल्याला भारतीताईंचं कौतुक करावं लागेल आणि त्यांना शुभेच्छा. विकास पाटलांनी एक नवा विषय घेतला, जो आजच्या संस्कृतीमध्ये मोबाईलची संस्कृती पुढे गेल्यामुळे
पोस्ट कार्डाची जी काही कालातीतता सिद्ध झाली आणि कुणीतरी अशी एखादी स्पर्धा घेतं, आपल्या भावनांना, आपल्या विचारांना, आपल्या कल्पनांना प्रेरित करतं आणि त्याच वृत्तीतून काव्य लिहिणं, लेख लिहिणं हे जन्माला येतं. आणि म्हणून ही कविता, हे जे काही त्यांनी आधी लिहिलेला लेख आहे आणि त्यावर त्यांची कविता साकारली आहे की गणेश चतुर्थी आली जवळ आणि मग हे कळवण्याकरता गावी कळवायला पाहिजे, कारण गणपती गावी असतो, गणपतीसाठी गावी जायचं असतं. पण मी येतोय हे कळवायला त्या काळी फक्त पोस्ट कार्ड होतं. आणि आरंभीचं हे पोस्ट कार्ड पुढे पुढे मग त्याची भावंड आली ते म्हणतात, मग माणसांचे जे काही भावना, विचार, कल्पना, संवाद, सुख स्वप्न हे सगळं हे पत्राद्वारे पोचवलं जायचं. आणि पत्राचं श्रेष्ठत्व इतकं होतं की माणसं पत्र जपून ठेवायची, एक एक पत्र 10-10 वेळा काढून पुन्हा पुन्हा वाचायचे. हे भाग्य मोबाईलमुळे हरवून गेलं आणि काळाच्या ओघामध्ये पत्र म्हणजे पाकिट, अंतर्देशीय पत्र हे सगळं हळूहळू नष्ट झालं आणि माणसांमध्ये पुन्हा कुरिअर सेवा नव्याने आली आणि पत्रांनी केलेली खरी सेवा माणूस विसरला. माणूस असाच आहे की जोवर आहे काहीतरी त्याच्यापासून लाभ, तोवरच त्याची किंमत ठेवावी, त्यानंतर त्याला त्याची जाणीव होत नाही. आणि सेवा धर्मी पुण्य हा पत्राचा जो स्वभाव होता तो आज आपण सगळेजण विसरलेले आहोत. पण पत्राच्या मनामध्ये त्या भावना आजही जागे आहेत, हे सत्य विकास पाटलाने आपल्या पुढे सादर करून आपल्याला आपल्या भूतकाळात नेलं, त्या आठवणी जाग्या केल्या आणि खऱ्या अर्थाने आपण आजही पत्र लिहायला पाहिजे ही प्रेरणा आपल्याला दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मनापासून कौतुक. अनुसया कुंभाराने डॉक्टर रत्नाप्पा कुंभारांचं चरित्र आणि चारित्र्य अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या पुढे मांडलं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा परिसर असला तरी रत्नाप्पा कुंभारांचं जे काही श्रेय आहे ते फक्त कोल्हापूरला जातं. कृष्णा पंचगंगांच्या नद्यांच्या काठावर असलेली शेती आणि विक्रमी उत्पादन निर्माण करण्याकरता जे काही प्रयत्न केले त्याची धुरा रत्नाप्पा कुंभारांनी सांभाळलेली होती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसेल की माणूस शिकून सवरून कर्तृत्वानं कार्याने मोठा झाला तरी आपल्या बांधवांचा, समाजाचा त्याला विसर पडता कामा नये. त्या काळच्या शिक्षण पद्धतीचा त्यांनी उल्लेख केला की शाहू महाराजांनी सुरू केलेल्या बोर्डिंग मध्ये ते शिकले होते. आणि हे आपणही लक्षात ठेवूया, परिस्थितीचे टक्के टोणपे खाऊन जे शिकतात पायाखाली त्यांना एवढंच माहित असतं की अंगार आहे आणि समोर शिक्षणाचाच ध्रुवतारा आहे, तीच माणसं या फंदात पडतात. अन्यथा बाकीचे लठ्ठ पगारांच्या नोकऱ्या मिळवून परदेशात स्थायिक होणं, गाड्या गवड्या घेणं, मोठमोठे बंगले उभारणं, कारखाने उभारणं आणि आपल्या फक्त कीर्तीची वृद्धी वाढवणं एवढीच कामं करतात. पण यांनी लक्षात ठेवा की शेती उत्पादनाच्या कामात मदत केली. चले जावच्या चळवळीत स्वतःला अटक झाली, भूमिगत झाले. मिरजेजवळच्या डोंगरावरचं स्थान त्याने क्रांतीस्थळ म्हणून जाहीर केलं. अनेक उत्पात रचले, बार्शी ट्रेन जाळली,
रत्तापाना 2000 त्या काळी सापडवून देणाराला 2000 रुपयांचं बक्षीस होतं. पण सगळ्यात महत्वाचं, हा माणूस सापडला नाही. वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्या अंत्यदर्शनाला तो नक्की येणार. आणि ते वेश पालटून आले आणि पाहता पाहता त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आणि ते कधी आले कधी गेले कळलं नाही. म्हणून पुढे त्यांना अनेक घातपाती कारवाया करण्याचं भाग्य लाभलं. इंग्रजांना पळो केलं. क्रांतिकारी संघटनेचं प्रमुखत्व घेतलं. जेजुरीवर मोठा दरोडा घातला. पण यामागे कोणताही स्वार्थी हेतू नव्हता. हे सगळं राज्यकारणासाठी, स्वातंत्र्यासाठी होतं, क्रांती लढ्यासाठी होतं. आणि अखेरी या प्रयत्नांना यश येऊन स्वातंत्र्य मिळालं. संस्थाने खालसा होण्याची पुढे प्रक्रिया चालू झाली. आणि या कामामध्ये सुद्धा वल्लभभाई पटेलांना त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. अनेक संस्थाने विलीन झाले आणि त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले ते ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता पुढे ते कार्य करीत राहिले. या सगळ्या कार्याचा म्हणजे जो पाया आहे तो महत्वाचा आहे की त्यांना कोणीही सांगावं लागलं नाही की हा देश तुझा आहे आणि याचं भान तुझ्या मनात सदा राहू दे आणि त्या दृष्टीने तू कार्यरत राहा. आणि म्हणून त्यांनी राष्ट्राचं प्राण हे उरले हे वचन घेतलं आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने राष्ट्र घडवण्यासाठी एक मोठी परंपरा निर्माण केली. अनेक सामाजिक राष्ट्रीय शेतीच्या सुधारणा, सुसंस्कृत समाजाची स्थापना करण्यासाठी उघडलेल्या शाळा कॉलेजेस आणि आज अनेक लाखो विद्यार्थ्यांना जे ज्ञानदान मिळत आहे, ज्ञानार्जन करण्याची संधी मिळते आहे, त्या मागची प्रेरणा म्हणजे रत्नाप्पा कुंभार आहेत. आणि म्हणून त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. कारण व्यक्ती मोठी नसते, व्यक्तीचं कार्य मोठं असतं. व्यक्तीच्या भावना विचार त्याचं कर्तृत्व हे मोठं असतं. आणि अशा मोठ्या माणसाला आपणही लाख लाख प्रणाम करूया. अनुसया ताईंचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. अनामिका ताई नेहमीप्रमाणे नवा विषय घेतात. आज त्याने आठवण हा विषय घेतला. म्हणजे भूतकाळातल्या अनेक गोष्टी, घटना, व्यक्ती, अनेक काहीतरी आपल्याला आठवतं. त्या म्हणाल्या हा शब्दच किती भावस्पर्शी आहे. सुखद आठवणी हव्याच्या असतात, दुःखद नको असतात, पण त्या येतात. कारण त्यांना आपण थांबू शकत नाही. त्यासाठी त्यांनी 2 दृष्टांत दिले, एक सूर्यप्रकाशाचा आणि नदीच्या वाहण्याचा. म्हणजे आपल्या मनामधल्या असलेल्या अनेक आठवणी जेव्हा पुन्हा पुन्हा जाग्या होतात आणि आपल्याला त्या काही कधी आनंद देतात, कधी दुःख देतात, कधी तीव्रतेने आठवणाऱ्या आठवणी आहेत. ज्या वेळेला एखाद्या माणसाची तीव्र आठवण येते त्यावेळेला खरंच लगेचच त्या माणसाचा आपल्याला फोन येतो. याला टेलिपॅथी म्हणतात. हेही त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे मानसिक संप्रेषण. काहीही शब्द, सूर, भावना, गीत काहीही नसताना माणसाची होणारा भावनिक संपर्क जो आहे तो इथे स्पष्ट झाला. भावनांची देवाणघेवाण होते. उचकी ही त्यांनी स्पष्ट केली. त्यावेळी आपण अनेक माणसांची नावं घेतो. उचकी थांबली की म्हणतो अरेच्या यांनी माझी आठवण काढली. गोड आठवणी ऊर्जा देतात, नको त्या आठवणी उद्विग्नता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यातल्या राक्षसी प्रवृत्तींना उजाळा देतात. खूप दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीला आपण काही भेटवस्तू देतो. कडू गोड आठवणींनी कविता, लेख लिहिल्या जातात
आणि त्यातूनच त्या म्हणतात भावी कवी किंवा लेखक जन्माला येतात. पाश्चात्यांमध्ये अनेक डेज साजरे करून माणसांचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं जातं. आणि अशा तऱ्हेनं पितृपक्षामध्ये सुद्धा आपण पशुपक्ष्यांना सुद्धा आठवणींना जाग देण्याकरता स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीला आपण कशा तऱ्हेनं पुन्हा आठवणीत आणण्याकरता प्रयत्न करतो हे त्यांनी स्पष्ट केलं. खूप छान विवेचन. मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अरविंद चव्हाण आणि अमरेंद्र सेनांचं जे अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ होते, 1998 रोजी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. 1933 चा जन्म. वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक. त्यांचं शिक्षण कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालेलं आणि पुढेचं शिक्षण परदेशी झालं. अर्थशास्त्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तसेच अन्न संशोधनही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि 1990 साली देशाचे आयुर्मान उत्पन्न यावरती त्यांनी निर्माण केलेली संस्था आणि लहानपणी त्यांनी पाहिलेल्या वयाच्या 9व्या वर्षी जो दुष्काळ होता बंगालमधला, की बंगालच्या दुष्काळामध्ये उपासमार झाली, पण त्यांच्या निरीक्षणाच्या अंती त्यांना हे सत्य कळलं की अशा दुष्काळामध्ये सुद्धा माणसं जगवता आली असती, पण व्यापाऱ्यांची जी साठेबाजी वृत्ती आहे ती आड आल्यामुळे अनेक माणसांचे मृत्यू घडले. आणि म्हणून त्यांनी अनेक ग्रंथांची स्थापना केली, सामाजिक कार्य केलं. 30 भाषांमध्ये त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य क्षेत्र या सगळ्या ठिकाणी मूलभूत सुधारणांची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. आणि 1998 साली 99 साली त्यांना जो 98ला मिळालेला नोबेल पुरस्कार, त्यानंतर भारतीय पुरस्कार आणि नंतरच 1999 मध्ये मिळालं राष्ट्रीय भावना पुरस्कार आहे, तोही अत्यंत महत्वाचा आहे. आणि सध्या ते बीजिंग मध्ये कार्यरत आहेत. हे सगळं विवेचन त्यांनी शांतपणानं आपल्यापर्यंत पोहोचवलं. अशा तऱ्हेने आज खूप माहिती नवी आपल्याला मिळाली. असे सर्वांचे प्रयत्न चालू राहावेत, त्यासाठी आधी अरविंद चव्हाणांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद. आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद की आपल्या आयुष्याच्या धकाधकीमध्ये आपण ही 4 मिनिटं लोकांकरता देतो आहे, ज्याच्यामध्ये आपलाही आनंद आहे आणि दुसऱ्यांचाही आनंद आहे. दिव्याने दिवा लावणाराची ही आपण ही प्रक्रिया करतो आहोत. ही प्रक्रिया आपल्याला विरंगुळ्यामध्ये साध्य झाली, त्याबद्दल विरंगुळ्याचेही मनपूर्वक आभार. आणि सरांच्या कल्पकतेला मानाचा मुजरा करून येथे मी थांबते. ही संधी मला बोलण्याची दिल्याबद्दल सर्वांना पुनः पुन्हा पुनः पुन्हा मनपूर्वक धन्यवाद. जय जय श्रीराम.